श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या रसिक प्रेक्षकांनो, जून 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक नवीन महिना म्हणून येत नाहीये, तर तो तुमच्या नशिबाची एक नवीन कावड उघडायला येत आहे. जर मागच्या काही महिन्यापासून तुम्ही रात्रीची झोप गमावून बसला असाल, मी एवढी मेहनत करतोय पण मला फळ का मिळत नाहीये, असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या जून 2026च्या महिन्यामध्ये ग्रहांची अशी काही उलथापालथ होणार आहे जी तुमच्या दशम म्हणजेच कर्माच्या घरात आणि 11व्या म्हणजेच लाभाच्या घरात खूप मोठी हालचाल घडवून आणणार आहे. पण मित्रांनो, ज्योतिषशास्त्र जसं आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतं तसंच ते येणाऱ्या संकटाची पूर्वकल्पनाही देतं. या महिन्यात 3 अशा मोठ्या चुका आहेत जे कन्या राशीचे लोक भावनेच्या भरात येऊन करू शकतात आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतात. त्या चुका कोणत्या आहेत? नोकरीत तुमचा बॉस तुमच्यावर खुश होणार की तुमची अडचण वाढवणार? व्यावसायिकांना या महिन्यात धनलाभाचे कोणते मोठे योग आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आरोग्य आणि लव्ह लाईफ यामध्ये काय मोठे बदल होणार आहेत, हे आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 असे अचूक उपाय सांगणार आहे जे तुमचे बिघडलेले काम एका रात्रीत बदलू शकतात. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया जून 2026 मध्ये ग्रहांची नेमकी स्थिती काय आहे. कारण जोपर्यंत आपल्याला ग्रहांची चाल समजत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्यात बदलांचे कारण समजत नाही. तुमचा राशीचा स्वामी आहे बुध, जो बुद्धी, वाणी आणि व्यापाराचा कारक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बुध हा अतिशय मजबूत स्थितीत असणार आहे. सूर्य आणि बुधाची युती या महिन्यात बुधादित्य योग निर्माण करणारा आहे. हा योग कुंडलीत राजासारखे सुख देणारा मानला जातो. यासोबतच शनिदेव तुमच्या 6व्या घरात मजबूत स्थितीत बसलेला आहे. 6वे घर हे कोर्ट कचेरी, शत्रू आणि आजारपणाचे असते. तिथे शनी असल्यामुळे तुमचे शत्रू कितीही प्रबळ असले तरी ते तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही. पण दुसरीकडे मंगळ आणि राहू स्थिती तुमच्यासाठी थोडी अंगारक योगासारखी परिस्थिती निर्माण करू शकते. याचा अर्थ असा की तुमच्या मनात अचानक राग येणे, चिडचिड होणे किंवा घाईघाईत निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते. म्हणूनच हा महिना जितका संयम ठेवाल तितका जास्त फायदा होईल असाच आहे. आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे तुमचा रोजगार आणि नोकरी. कन्या राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा महिना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महिन्याचा पूर्वार्ध 1 ते 15 जून या दिवसात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची पत वाढेल. जर तुम्ही एखादा मोठा प्रोजेक्ट हाताळत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे वरिष्ठ अधिकारी, बॉस तुमच्या कामावर खूप प्रभावित होतील. जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून बदली किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल तर 15 जूनच्या आत तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा मॅनेजरकडून एखादी गुड न्यूज मिळू शकते. महिन्याचा उत्तरार्ध 16 ते 30 जून. 15 जून नंतर जेव्हा सूर्य आपल्या राशी परिवर्तन करेल तेव्हा ऑफिसमधील वातावरण थोडे बदलू शकते. तुमच्या प्रगतीमुळे तुमच्याच ऑफिसमधील काही सहकारी तुमच्या पाठीमागे राजकारण करण्याची शक्यता आहे. तुमच्या कामात चुका कशा काढता येतील याचा प्रयत्न केला जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर म्हणजेच बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. ऑफिसमध्ये कोणाबद्दलही गॉसिपिंग करू नका. तुमच्या मनात काय चालले आहे किंवा तुमचा पुढचा प्लॅन काय आहे हे सहकाऱ्यासोबत शेअर करू नका. जे लोक IT, बँकिंग किंवा सरकारी क्षेत्रात काम करत आहेत त्यांना कामाच्या निमित्ताने लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते, जो प्रवास भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आता वळूया आपल्या व्यापारी बांधवांकडे. जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असाल, दुकान चालवत असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल तर जून 2026चा महिना तुमच्यासाठी पैशाचा पाऊस पडणारा ठरू शकतो, पण काही अटीवर. या महिन्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याचे खूप चांगले योग आहेत. जर तुम्हाला नवीन भागीदारी करायची असेल किंवा नवीन बाजारपेठेत उतरायचे असेल तर हा महिना उत्तम आहे. विशेषतः जे लोक कापड व्यवसाय, खाण्यापिण्याचे पदार्थ, सोन्या चांदीचे व्यापारी आहेत किंवा ऑनलाईन मार्केटिंगमध्ये आहेत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. जुने अडकलेले पैसे जे तुम्ही विसरून गेला आहात ते अचानक परत मिळू शकतात. सावधानता कुठे बाळगायची आहे? राहू आणि मंगळाच्या प्रभावामुळे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक काही मोठे खर्च समोर येऊ शकतात, जसे की मशिनरी खराब होणे, टॅक्सशी संबंधित कोणीतरी नोटीस येणे किंवा मालाचे नुकसान होणे. यामुळे कमावलेला नफा खर्च होऊ शकतो. यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच एक इमर्जन्सी फंड बाजूला काढून ठेवा. विनाकारण कोणालाही उधारीवर माल देऊ नका, कारण या महिन्यात दिलेली उधारी परत येण्याची शक्यता खूप कमी आहे. शेअर मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करताना शॉर्ट टर्म नफा पाहण्याऐवजी लॉंग टर्मचा विचार करा. आता बोलूयात विद्यार्थ्यांबद्दल. कन्या राशीचे विद्यार्थी हे मुळातच खूप हुशार आणि अभ्यासू असतात. पण जून महिन्यात काय होणार आहे? या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमचे लक्ष अभ्यासावरून थोडे विचलित होऊ शकते. नवीन मित्रमैत्रिणी, सोशल मीडिया किंवा गेमिंग या गोष्टी तुमचा वेळ खाऊन घेतील. पालकांशी अभ्यासावरून किरकोळ वाद होऊ शकतात. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची MPSC, UPSC, बँकिंग तयारी करत आहेत त्यांच्यासाठी 10 जून ते 25 जून या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात जर तुमची कोणती परीक्षा असेल तर तुमचे ग्रहांचे पाठबळ खूप मजबूत आहे. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत आहेत आणि ज्यांचे व्हिसा किंवा ॲडमिशनचे काम अडकले होते त्यांचे ते काम महिन्याच्या
तिसऱ्या आठवड्यात मार्गी लागेल. फक्त आळस सोडा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. चला आता वळूया आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधाच्या बाबतीत जून महिना कसा राहणार आहे? घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जर कुटुंबात मालमत्तेवरून काही जुने वाद सुरू असतील तर ते वाद या महिन्यात कुटुंबातील मोठ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने मिटण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा एक ताण कमी होईल. जे लोक विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा महिना समीशीर राहील. जोडीदारासोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, जसे की तुम्ही मला वेळ देत नाहीत किंवा तुम्ही माझ्या घरच्यांचा आदर करत नाहीत अशा तक्रारी येऊ शकतात. इथे तुम्हाला शांत राहावे लागेल. जे लोक सिंगल आहेत आणि लग्न जमण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी या महिन्याच्या उत्तरार्धात रक्ताच्या नात्यातील लोकांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांनी आपल्या पार्टनरवर संशय घेणे टाळावे. मित्रांनो, पहिले सुख निरोगी काया असं म्हणतात. जून 2026 मध्ये कन्या राशीच्या लोकांच्या आरोग्याची स्थिती कशी असेल? एकूणच आरोग्य पाहता मोठी कोणती समस्या दिसत नाहीये, पण मंगळाच्या उष्ण प्रवृत्तीमुळे तुम्हाला डोळ्यांची जळजळ, त्वचा रोग किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो. या महिन्यात उन्हात फिरणे टाळा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. तसेच वाहने चालवताना खूप सावध राहा. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा हायवेवर गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत प्रवास करणे टाळा. आता वळूया या महिन्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. जून 2026 मध्ये तुमच्यासाठी भाग्यवान तारखा कोणत्या आहेत आणि कोणत्या तारखांना तुम्ही सावध राहिले पाहिजे? भाग्यवान तारखा आहेत 5, 9, 14, 18, 23 आणि 27. या तारखांना तुम्ही तुमचे कोणतेही शुभ काम, डील किंवा महत्त्वाची मीटिंग करू शकता. सावध राहण्याच्या तारखा आहेत 12, 13, 24 आणि 25. या दिवसात कोणाशीही वाद घालू नका आणि पैशांचे मोठे व्यवहार टाळा. जून महिना अधिक सुखाचा करण्यासाठी 2 सोपे आणि चमत्कारी उपाय आहेत. पहिला उपाय आहे, दर बुधवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पाला 11 किंवा 21 दुर्वांची जोडी अर्पण करा आणि मंदिरात बसून संकटनाशन गणेश स्तोत्राचा पाठ करा. दुसरा उपाय आहे, बुधवारी संध्याकाळी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना हिरवे मूग किंवा हिरवे कापड दान करा. यामुळे तुमचा राशीस्वामी बुध खूप मजबूत होईल. तर कन्या राशीच्या लोकांनो, हा होता तुमच्या जून 2026चा संपूर्ण लेखाजोखा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर उमास सेकर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. शुभ लाभ.